कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। पण वसुंधरा कुठे? वसू तनयाला घेऊन गेलीये तिच्या घरी, कायमचं सोडायला। सोडायला नाही आई, तिला घरी परत आणायला गेले होते। काय यांना परत घेऊन आलीस? या दोघींनी या घरचा उंबरठा सुद्धा ओलांडायचा नाही। आई प्लीज शांत हो। त्यांना मी परत का घेऊन आले हे सांगते तुम्हाला। प्लीज आते। आई, त्यांनी जरी हे घर तोडायचं ठरवलं होतं तरी मी कायम जोडायचंच ठरवलं। आपण पुन्हा नाती विणूयात, ती टिकवूयात, फुलवूयात। आज जर आपण त्यांना तोडलं तर त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक राहिला? नाही, आपल्या मनात काहीच राहणार नाही, पण त्यांच्या मनात कायम द्वेष राहील की आपण त्यांच्याशी चांगलं नाही वागलो। आई, झालेल्या चुकांच्या शिक्षेपेक्षा क्षमा ही सगळ्यात श्रेष्ठ असते। हात जोडून विनंती करते तुम्हाला, प्लीज या दोघींना मोठ्या मनाने माफ करा। माफीच्या ऋणांनी माणसं जोडली जातात। अगदी बरोबर बोलते वसुंधरा। जयश्री, तू वसुंधराला किती त्रास दिलास ग, पण वेळोवेळी मोठ्या मनानं तिनं तुला माफ केलं। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या क्षणाला वसुंधराच्या चांगुलपणामुळे आपलं घर, आपली संपत्ती, हे सगळं वाचलं, ते जोडून राहिलं। मला सांग, वसू माफ न करता जर ह्या घरातून निघून गेली असती तर हे घर आपलं राहिलं नसतं। आज आपण रस्त्यावर असतो, रस्त्यावर। जयू, असं खरंच खूप चुकलं, खूप वाईट वागले मी तुमच्या सगळ्यांची। तुझ्याबद्दल खूप मोठा गैरसमज करून घेतला होता मी। मला माझी चूक कळलीये जयू, मला माफ करशील ना? खरं तर मी वसुंधराची सुद्धा खूप मोठी गुन्हेगार आहे, पण तुला खरं सांगू जयू, या वसुंधरासारखी सून प्रत्येक घरात असायला पाहिजे। खूप भाग्यवान आहेस ग तू, खरंच। अशी तनया पण चुकली। इनफॅक्ट जयू, माझ्यामुळे ती असं सगळं वागली ग। तिला माफ करशील ना? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।